नमस्कार. मुंबई महापालिकेच्या सिंहासनासाठी ना आता महायुतीच एक मोठं सत्तायुद्ध सुरू झालंय. शिवसेनेने थेट 125 जागांचा दावा केलाय, तर भाजपने 60 वर एक लक्ष्मण रेषा चोडलीय. आता हा फक्त आकड्यांचा खेळ आहे की यामागे काहीतरी मोठा डाव आहे? चला, या आकड्यांच्या पलीकडचं खरं राजकारण काय आहे ते समजून घेऊया. तर या संघर्षाची सुरुवात कशी झाली? शिवसेनेच्या एका मोठ्या राजकीय खेळीने. शिंदे गटाने वाटाघाटीच्या टेबलवर 227 पैकी तब्बल 125 जागांची मागणी केली आहे. आता बघा, सध्याच्या राजकीय परिस्थितीत ही मागणी फक्त मोठी नाहीये, तर एक अत्यंत धाडसी मागणी मानली जातीये. पण शिवसेनेच्या या धाडसी मागणीला भाजपने तितक्याच थेट आणि म्हणायला हरकत नाही कठोर प्रत्युत्तर दिलंय. त्यांनी अगदी स्पष्ट केलंय की आम्ही 60 जागांच्या पुढे 1 इंचही सरकणार नाही. आणि बरोबर इथूनच खऱ्या अर्थाने चेक अँड मेटचा खेळ सुरू झालाय. आता जरा हे दोन आकडे पहा. 125 विरुद्ध 60. ही जी प्रचंड तफावत आहे ना, ही केवळ जागा वाटपाची दरी नाहीये. ही महायुतीच्या दोन प्रमुख स्तंभांमधल्या वाढत्या तणावाची पहिली ठिणगी आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर मग पहिला प्रश्न साहजिकच येतो की शिवसेना इतक्या ठामपणे 125 जागा का मागत आहे? या दाव्यामागे फक्त राजकारण नाहीये, तर इतिहास, वारसा आणि भावनिक राजकारणाचा एक मजबूत पाया आहे. शिवसेनेचा सगळा युक्तिवाद त्यांच्या वारशावर आधारित आहे. त्यांचा मुद्दा अगदी स्पष्ट आहे. मुंबई आमची आहे. अनेक दशकांची सत्ता, प्रत्येक गल्लीबोळात पोचलेलं शाखांचं जाळं आणि मुंबईकरांशी असलेलं एक भावनिक नातं, हीच त्यांची खरी ताकद आहे. आणि याच वारशाच्या जोरावर ते आपला नैसर्गिक हक्क मागत आहेत. आणि यात आणखी एक राजकीय गणित आहे. या निवडणुकीत अजित पवार गट महायुतीचा भाग असण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे शिवसेनेला असं वाटतंय की आता मुंबईत महायुतीचे दोनच मुख्य खेळाडू उरलेत, एक ते आणि दुसरा भाजप. आणि म्हणूनच साहजिकच आपला वाटा वाढला पाहिजे. आता आपण दुसऱ्या बाजूकडे येऊया. शिवसेनेच्या या भावनिक आणि ऐतिहासिक दाव्याला भाजप कसं प्रत्युत्तर देतंय? कारण भाजपचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे. तो इतिहासावर नाही, तर जमिनीवरील सध्याचं वास्तव आणि आकडेवारी यावर आधारित आहे. म्हणजे बघा, भाजप इथे भावनांना पूर्णपणे बाजूला सारून डेटा ड्रिव्हन पद्धतीने बोलत आहे. त्यांनी काय केलंय, तर मागील निवडणुकांचे निकाल, प्रत्येक वॉर्डमधली स्वतःची ताकद, आमदार खासदारांचा प्रभाव आणि वाढलेलं संघटनात्मक नेटवर्क, या सगळ्याचा एक तपशीलवार अहवालच तयार केला आहे. आणि हाच रिपोर्ट त्यांनी थेट शिवसेना नेतृत्वासमोर ठेवला आहे. भाजपचा संदेश अगदी स्पष्ट आणि सरळ आहे. आकडेवारी बोलते. राजकारण आता वारसावर नाही, तर वर्तमानातल्या ताकदीवर चालतं, हेच ते ठणकावून सांगत आहेत. पण थांबा, हा केवळ आकड्यांचा खेळ नाहीये. या जाहीर घोषणांच्या मागे एक मोठा राजकीय डावपेच लपलेला आहे. चला, तो डावपेच नेमका काय आहे हे समजून घेऊया. कारण हे जे काही आपण ऐकतोय ना, ते लोकांसमोरचं बोलणं आहे, पण बंद दाराआड जे राजकारण सुरू आहे ते खूप वेगळं असू शकतं. शिवसेनेची ही जी 125 जागांची मागणी आहे, ही एक क्लासिक राजकीय खेळी आहे. याला म्हणतात बार्गेनिंग प्रेशर. म्हणजे काय, तर वाटाघाटी सुरू होण्याआधीच एक मोठा आकडा समोर ठेवायचा, जेणेकरून चर्चेची सुरुवातच आपल्या अटींवर होईल आणि जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेता येतील. हा त्यामागचा उद्देश आहे. आणि दुसरीकडे भाजपची 60 जागांची ऑफर, हा आहे अप्पर हँड सिग्नल. आकडेवारी समोर ठेवून भाजप हेच दाखवून देतंय की या युतीमध्ये त्यांची ताकद जास्त आहे आणि वाटाघाटी त्यांच्याच नेतृत्वाखाली होतील. हा एक प्रकारे शक्तीप्रदर्शनाचाच भाग आहे. तर ह्या बार्गेनिंग प्रेशर आणि अप्पर हँड सिग्नलच्या खेळामुळे महायुती आता एका अत्यंत नाजूक आणि महत्त्वाच्या वळणावर येऊन पोचली आहे. त्यामुळे आता प्रश्न हा आहे की इथून पुढे नक्की काय होणार? आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या येत्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीकडे. ही बैठक खूप निर्णायक ठरू शकते, कारण इथे वॉर्ड बाय वॉर्ड चर्चा सुरू होईल आणि तेव्हा दोन्ही पक्षांना कागदावरचे दावे सोडून जमिनीवरच्या वास्तवाला सामोरं जावं लागेल. तडजोड ही अटळ आहे. पण इथे एक मोठा स्ट्रॅटेजिक प्रश्न आहे. जरा विचार करा, जर भाजपने माघार घेतलीच नाही आणि ते 60 जागांवर ठाम राहिले, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे नेमके कोणते पर्याय उरतात? आणि दुसरा, त्याहूनही मोठा प्रश्न, समजा जर हा जागावाटपाचा संघर्ष टोकाला गेला आणि दुर्दैवाने युती तुटलीच, तर मुंबईच्या या प्रतिष्ठेच्या लढाईत सर्वात मोठा फटका कोणाला बसेल?
शिवसेनेला की भाजपला? त्यामुळे एक गोष्ट तर अगदी स्पष्ट आहे, हा फक्त बीएमसी निवडणुकीपुरता आकड्यांचा खेळ नाहीये. ही महायुतीमध्ये बिग ब्रदर कोण हे ठरवण्यासाठी चाललेली एक मोठी, ज्याला आपण स्ट्रक्चरल पॉवर स्ट्रगल म्हणतो, ती लढाई आहे. त्यामुळे येणारे 7 ते 10 दिवस मुंबईच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. याच काळात हे स्पष्ट होईल की महायुतीमध्ये तडजोड होणार की संघर्ष, आणि मुंबईच्या सत्तेचा मार्ग नक्की कुठून जाणार हे देखील याच काळात निश्चित होईल.